तर नमस्कार मंडळी. हॅलो, हाय, नमस्ते, वनकम अँड वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल दॅट इज वाई टॉक्स विथ वैष्णवी अक्षय. सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, फॅशन आणि स्टाईल रिलेटेड खूप छान छान असे कंटेंट व्हिडिओज पोस्ट करत असतो. जर तुम्हाला देखील या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी रविवारी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तत्पूर्वी आपला चॅनल सुरू करून आपल्याला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि तसंच आपल्या चॅनलला 100+ सबस्क्रायबर्स देखील मिळालेले आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि ज्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज पटकन सबस्क्राईब करा आणि तसंच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला देखील हे व्हिडिओ शेअर करत जा. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडल्सला देखील मला टॅग करू शकता. वई टॉक्स आणि वैष्णवी अक्षय अशा दोन्ही माझ्या आयडीज आहेत. आणि इथून पुढे खरं तर मंडळी मला तुमच्या प्रेमाची खूप जास्त नितांत गरज आहे, कारण की आपल्याला 100 सबस्क्रायबर्सवरती थांबायचं नाही, आपल्याला खूप पुढे जायचंय. आणि माझं प्रॉमिस आहे की मी तुमच्यासाठी असेच खूप छान कंटेंट व्हिडिओज घेऊन येत जाईल. थँक्यू सो मच. जर तुम्हाला देखील मिळवायचे आहे उन्हाळ्यामध्ये हेल्दी आणि ग्लोईंग स्किन तर मी तुम्हाला मदत करते. कसं? मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच आहे. प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, तुम्हाला माहितच आहे की आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्किन केअर प्रॉडक्ट असतं ते असतं सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन का वापरावं किंवा सनस्क्रीन बद्दलची विविध माहिती मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्क्राईब्ड केलेली आहे आणि तो व्हिडिओ या व्हिडिओ नंतर पाहायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर मंडळी, तुम्हाला माहितच आहे जसा उन्हाळा येतो तसे आपल्या स्किनचे प्रॉब्लेम्स देखील येतात. काहींची स्किन ऑइली होते, काहींची ड्राय होते, काहींची इरिटेटेड होते तर काहींची डल होते, काहींना सनबर्न होतं तर काहींना सन टॅन होतं आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला होत असतात. पण आता या सगळ्या प्रॉब्लेम्सला बाजूला सारून कशी मिळवायची हेल्दी आणि ग्लोईंग स्किन हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जसा ऋतू बदलतो तसंच आपल्याला स्किन केअरचे प्रोडक्ट्स बदलणं देखील तितकंच गरजेचं. पण स्किन केअरचे प्रोडक्ट्स बदलण्याने फक्त आपल्याला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन मिळेल का? तर नाही. त्याच्यासाठी गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीला त्या प्रकारचं हायड्रेशन देणं, त्या प्रकारचे विटॅमिन्स देणं, त्या प्रकारचे न्यूट्रिशन्स देणं. तुम्ही जे अन्न खाता, तुम्ही जे इनटेक करता आहात बॉडीमध्ये ते देखील तितकंच महत्त्वाचं. रिमेंबर, युअर स्किन इज व्हॉट यू ईट. तर जसा ऋतू चेंज होतो तसंच आपल्याला स्किन केअरचे प्रोडक्ट्स देखील चेंज करावे लागतात. म्हणजे काय करावं लागतं तर त्याच्यातले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, त्याचे जे टेक्स्चर असतं ते चेंज करावं लागतं अकॉर्डिंग टू द वेदर. मग ते कसं करायचं त्याच्यावरती मी डिटेल्ड व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावरती माझं स्टडी चालू आहे. तुमचं क्लीन्झर, टोनर, तुमचं मॉइश्चरायझर, तुमचं सनस्क्रीन, तुमचं सिरम कुठल्या पद्धतीचं असावं किंवा कुठलं तुम्हाला सूट होईल याच्यावरती मी खूप छान असा व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्याच्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतेय, तो व्हिडिओ मिस करू नका जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या स्किनची काळजी घ्यायची असेल तर. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 पॉइंट्स जे तुम्हाला देतील उन्हाळ्यामध्ये, समर सीझनमध्ये हेल्दी आणि ग्लोईंग स्किन. त्यातलं पहिलं ते म्हणजे स्टे हायड्रेटेड. म्हणजे काय तर सातत्याने पाणी पित राहणं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रचंड घाम येत असतो, सारखा घाम येत असतो आणि त्याचं कारण काय तर तुम्ही जे पाणी पिलेलं असतं ते डिहायड्रेट होऊन तुमच्या बॉडीतून घामाच्या रूपाने बाहेर पडत असतं आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीची जी वॉटर लेवल असते ती कमी होते. म्हणून सातत्याने पाणी पिल्याने काय होतं तर तुमच्या शरीराचं, तुमच्या बॉडीचं जे वॉटर लेवल आहे ते मेंटेन राहतं आणि त्याचप्रमाणे तुमची बॉडी आणि स्किन हायड्रेटेड राहते. तुम्हाला डलनेस किंवा तुमच्या स्किनला ड्रायनेस येत नाही. दुसरं ते म्हणजे सीझनल फ्रुट्स खाणे. तर तुम्हाला माहितच आहे की उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मोठा सीझन असतो तो म्हणजे मँगोज, आंब्यांचा. त्याचबरोबर कलिंगड, टरबूज, संत्री, अननस, द्राक्ष असं बरंच काही काही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळतं. जांभूळ, काळी मैना असे बरेच सीझनल फ्रुट्स जे असतात जे उन्हाळ्यामध्येच तुम्हाला मिळतात, असे सीझनल फ्रुट्स खाणे. त्याचबरोबर आंब्यांचं विशेषतः सांगायचं झालं तर आंबा हा सगळ्यांचाच आवडतं फळ आहे. पण आंब्यामध्ये ऑलरेडी हीट असते आणि जर तो आंबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून कापून खाणार असाल तर प्लीज तसं करू नका, कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याची हीट दुप्पट होते आणि जर तुम्ही तसा मँगो जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्हाला पिंपल्सचा इश्यू होऊ शकतो, तुमच्या बॉडीची हीट वाढू शकते. त्यामुळे जर मँगो खायचा असेल, आंबा खायचा असेल तर शक्यतो खायच्या अगोदर 1 तासभर
त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावा किंवा पाण्यामध्ये टाकून ठेवावा आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 तासाने तो आंबा खाल्ला तर त्याच्यामधली जी हीट असते ती बऱ्यापैकी कमी झालेली असते. पण जास्त आंबे खाऊ नका, कारण की त्याने तुमच्या स्किनमध्ये हीट निर्माण होऊन तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. म्हणून आंबे खा, पण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खा असं मी म्हणेन. तिसरं ते म्हणजे व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढवणं. तर तुम्हाला माहीतच आहे की व्हिटॅमिन सी युक्त असलेले जे प्रॉडक्ट्स असतात ते आपल्याला सूर्याच्या हार्मफुल रेज पासून वाचवण्याचं काम करतात. तर इमॅजिन करा की व्हिटॅमिन सी असलेली जे फूड आहेत, जे फळं आहेत, ती तुमच्या शरीराला किती प्रोटेक्ट करतील, ते पण नॅचरली. सो त्यामुळे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहेत अशी फळं म्हणजे की संत्री, मोसंबी, परत टोमॅटोज, लिंबू, शक्यतो जी फळं आंबट लागतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड असतं आणि ते तुम्हाला नॅचरली सन पासून वाचण्यासाठीच नाही तर तुमची स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी देखील मदत करतं. म्हणून मी असं रेकमेंड करेल की समर सीझन्स मध्येच नाही तर इतर सीझन्स मध्ये देखील तुम्ही व्हिटॅमिन सीचं जे इंटेक आहे ते चालू ठेवू शकता. चौथं ते म्हणजे बॉडी कूल ठेवणे. आता बॉडी कूल ठेवायची म्हणजे काय, तर 24 तास एसी मध्ये राहायचं किंवा मग बर्फाची लादी आपल्या अंगावर ओढून घ्यायची का? तर नाही, तसं काही करायचं नाही. तर ज्या पदार्थांनी आपली बॉडी कूल राहील, आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी राहील, बॉडी थंड राहील, अशा पदार्थांचं सेवन करणं, अशा प्रकारचं फूड इंटेक करणं. अशी कोणती पदार्थ आहेत, तर दही, पुदिन्याची पानं, लिंबू सरबत किंवा मग नारळ पाणी किंवा मग ताक. ताक तर अतिशय छान आहे, मी तुम्हाला सांगते. तुम्ही दररोज दुपारी 1 ग्लास फक्त ताक पिऊन बघा. 1 ते 2 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचाच फरक जाणवायला लागेल. म्हणजे ताक पिल्याने तुम्ही जर उन्हात बाहेर निघत असाल तर ते ऊन जे आहे ते तुमची बॉडी सहन करू शकते. इतकं तुम्हाला ते कॅपेबल बनवतं आणि ताक खरंच खूप छान आहे. त्याने तुमच्या स्किनवर देखील ग्लो येईल आणि तुम्हाला तुमची स्वतःची स्किन किंवा बॉडी हेल्दी जाणवायला लागेल. जर तुम्हाला ताक नाही जमलं तर बाकीचे पदार्थ तुम्ही इंटेक करू शकता. पण मी ताक सगळ्यात जास्त रिकमेंड करेल माझ्याकडून तरी, कारण की मी स्वतः ते खूप छान अनुभवलेलं आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणं शक्यतो टाळायचं. का? कारण की लोकांना असं वाटतं की ते कोल्ड ड्रिंक्स आहेत म्हणून ते पिल्यानंतर आपल्याला छान वाटतं वगैरे, पण तसं काही नसतं. ॲक्चुअली ते पिल्याने, कोल्ड ड्रिंक्सचं सेवन केल्याने तुमची जी बॉडी असते ती एक्स्ट्रा डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे शक्यतो साधी सरबतं प्या आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स टाळा. 5वं ते म्हणजे तिखट पदार्थ टाळणे, स्पायसी फूड अव्हॉइड करणे. त्याचं कारण काय, तर स्पायसेसमध्ये ऑलरेडी खूप जास्त हीट असते आणि ते तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये देखील जास्त हीट तयार होते. त्यामुळे स्पायसेस टाळायचे. आता तुम्ही जर माझ्यासारखे तिखट झणझणीत पदार्थ खाणारी माणसं असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की उन्हाळ्यामध्ये मग आता मिळमिळीत जेवण वगैरे जेवावं लागणार आहे का? तर नाही, अजिबात तसं नाही करायचंय. तर लाल मिरचीच्या जागी, लाल तिखटाच्या जागी हिरव्या मिरचीचा वापर करावा किंवा ब्लॅक पेपरचा वापर करावा, जेणेकरून तुमची जी हीट असते बॉडीमधली ती आटोक्यात राहील. 6वं ते म्हणजे अँटीऑक्सिडंट असलेले पदार्थ खाणे. मग आता अँटीऑक्सिडंट काय काम करतात, तर ते तुमच्या स्किनला रिपेअर करण्याचं काम करतात. बाकीचे सन डॅमेज झालेलं किंवा पोल्युशनमुळे तुमची जी स्किन खराब झालेली असते त्याला रिपेअर करतं किंवा त्याला ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. मग असे कोणते पदार्थ असतात ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात? त्यातलं पहिलं ते म्हणजे मनुके. मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. जर तुम्ही मनुके खाणार असाल तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही काळे मनुके खा. आणि काळे मनुके खाण्याची पद्धत सांगायची झाली तर रात्री वाटीभर पाण्यामध्ये 5 ते 6 मनुके आणि 2 बदाम भिजत ठेवायचे. रात्रभर ते भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते जे बदाम आहेत ते सोलायचे आणि ते मनुके असे टम्म फुगलेले असतात. ते 2 बदाम आणि ते मनुके उठल्यानंतर, ब्रश केल्यानंतर पाणी पिऊन ते खायला घ्यायचं. चहा प्यायचा नाही, पहिले बदाम आणि मनुके खायचे. तुम्हाला सांगते ते खाल्ल्यानंतर तुम्हाला खरं तर चहा प्यायची सुद्धा इच्छा होणार नाही. तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटेल, दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. शिवाय ते तुम्हाला पोल्युशन पासून देखील वाचवेल आणि तुमची स्किन देखील रिपेअर करेल. म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या स्किनवरती त्याचा फरक जाणवायला लागेल आणि तुम्ही हे एकदा खरंच करून बघा आणि तुम्हाला जर फरक जाणवला तर मला नक्की येऊन कळवा की तुम्हाला काय वाटलं हे केल्यानंतर. आणि हे खरंच खूप उपयोगी आहे आणि खूप लॉंग लास्टिंग इफेक्ट तुम्हाला त्याच्याने मिळू शकतो.
त्यानंतर दुसरं ते म्हणजे टोमॅटोज मध्ये देखील अँटीऑक्सिडंट असतात. तुम्ही टोमॅटो ॲज अन सॅलेड म्हणून दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता किंवा टोमॅटोला शिजवून त्याचं सूप बनवून किंवा त्याला भाजीमध्ये वापरून देखील उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता. ते तुमच्यासाठी खूप कमाल असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं ते म्हणजे जर तुम्ही चॉकलेट प्रेमी असाल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. डार्क चॉकलेटमध्ये शुगर लेवल देखील कमी असते आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्याच्याने तुमची स्किन जी आहे ते रिपेअर व्हायला मदत होते. म्हणून तुम्ही अतिशय आनंदाने वाटेल तेवढं चॉकलेट तुम्ही खाऊ शकता, फक्त ते डार्क चॉकलेट असावं. त्याच्यानंतर वॉलनट्स, अक्रोडमध्ये देखील भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. पण जर तुम्हाला अक्रोड खाणं शक्य नसेल तर तुम्ही बाकीच्या जे पदार्थ आहेत त्यांच्यावरती स्विच करू शकता. तर मंडळी, हा होता आजचा आपला व्हिडिओ, समर स्किन केअर रिफ्रेशिंग फूड फॉर हेल्दी अँड ग्लोईंग स्किन. येस, उन्हाळ्यामध्ये कुठले असे पदार्थ खावे किंवा कुठल्या गोष्टी अशा कराव्यात जेणेकरून तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन मिळेल. मला खात्री तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्स सोबत, तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या क्लोज वन सोबत. आणि त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. मी सगळ्या कमेंट्स वाचत असते, मी सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देखील करणार आहे इथून पुढे. त्याचप्रमाणे आपले इंस्टाग्राम हँडल्स वैटॉक्स आणि वैष्णवी अक्षय या आयडीजला फॉलो करायला विसरू नका. इथून पुढे मी या अकाउंट्सवर जरा जास्त ऍक्टिव्ह राहणार आहे आणि खूप छान छान आपण स्किन केअर रिलेटेड गेम्स वगैरे देखील तिथे प्लॅन करत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आत्ताच्या आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी रविवारी व्हिडिओज पोस्ट करत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या रविवारी पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय.